एक्स्ट्राचं लेक्चर घेईल. ओके. पाच संख्या आहेत ए बी सी 5 and 6. यातल्या दोन संख्या आपल्याला माहिती आहेत स्टुडंट्स, आणि त्या दोन संख्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत, 5 आणि 6. बाकीच्या तीन संख्या आपल्याला अननोन आहेत. पण या पाच संख्यांची तुम्हाला सरासरी दिलेली आहे 6. पाच संख्यांची सरासरी तुम्हाला दिलेली आहे किती? किती? 6. ओके. सो मला सांगा, सरासरीमध्ये फॉर्म्युला काय आहे? ऍव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. तर सरासरी किती आहे स्टुडंट? 6 बरोबर. सगळ्यांची समेशन किती येणार आहे? ए प्लस बी प्लस सी प्लस 5 + 6 डिवायडेड बाय टोटल संख्या किती आहे स्टुडंट? 5. इथपर्यंत किती स्टुडंटला नाही समजलं? इथे किती स्टुडंट्सला नाही समजलं? ए बी सी 5 6 या पाच संख्यांची सरासरी आहे 6. आपल्याला विचारले या तीन संख्यांची सरासरी प्लस इन्क्लुडिंग हे 13, म्हणजे 4 संख्यांची सरासरी किती असणार आहे? क्वेश्चन समजला का? आधी फास्ट पिन डाऊन करा. फास्ट पिन डाऊन करा. क्वेश्चन समजला सगळ्यांना? क्लिअर? ओके. सो यावरनं आपल्याला ए प्लस बी प्लस सी प्लस 5 + 6 या सर्व संख्यांची जी बेरीज आहे 30च्या बरोबर येणार आहे स्टुडंट्स. मी A6 कुठे घेतलंय? ऍव्हरेज घेतलंय. हे ऍव्हरेज घेतलंय. ऍव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय एन. ऍव्हरेज इथे 6 दिलेलं आहे प्रश्नात. सो ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 11च्या बरोबर येणार आहे स्टुडंट्स. 30 - 11. माझं डोकं नाही चालत आहे आता. ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू 19च्या बरोबर आली स्टुडंट्स. येस ऑर नो? इथेपर्यंत कोणाला डाऊट आहे का? विचारा फास्ट. ऍव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय एन. ऍव्हरेज दिलेला आहे 6 प्रश्नामध्ये. सम काय असतं स्टुडंट? सगळ्यांची बेरीज घ्या. ए बी सी 5 आणि 6 ह्या 5 संख्या होत्या, भागिले 5, कारण 5 संख्या आहेत. 5 लेक्चर पासून हेच चालू आहे. ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू आली 19च्या बरोबर. राईट. आता प्रश्नात विचारलंय का तुम्हाला? ए बी सी आणि 13 या 4 संख्यांची सरासरी शोधायला सांगितली. परत कशी सरासरी शोधणार? ऍव्हरेज इज इक्वल टू सम डिवायडेड बाय एन. ऍव्हरेज किती आहे स्टुडंट्स तुमचं? ऍव्हरेज एला एच राहू द्या, आपल्याला माहिती नाहीये. सगळ्यांची समेशन घ्या. ए प्लस बी प्लस सी प्लस 13 भागिले 4. राईट. वाय 4? कारण 4 संख्या आहेत म्हणून 4 घेतला. राईट. सो ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू आपल्याला इथे भेटलेली आहे. किती स्टुडंट्स? 19 आहे. सो मी इथे पुट करते ए प्लस बी प्लस सी च्या जागी प्लस 13 भागिले 4. सो हे टोटल कशाच्या बरोबर येणार आहे? 32. 32 भागिले 4. 4 8 जार 32. सो ऍव्हरेज किती आलं स्टुडंट्स या 4 संख्येचं? 8. स्टील नसेल समजलं, प्लीज एकदा रेकॉर्डिंग पाहून घ्या. आणि ज्यांना समजलं प्लीज एकदा वाय 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 ग्रुपमध्ये प्लीज टाईप करून सांगा फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन तर नाहीच घेणार मी. नेक्स्ट. हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे स्टुडंट्स थोडासा. ओके. हा वाला. फॅमिली कन्सिस्ट ऑफ 2 ग्रँड पॅरेंट्स. एका फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये 2 आजी आजोबा आहेत. ठीक आहे. म्हणजे अर्थात एक आजी आणि एक आजोबा आहे. ठीक आहे. 2 आई वडील आहेत आणि 3 नातवंड आहेत. क्वेश्चन समजतोय स्टुडंट्स? एक एक आजी आजोबा म्हणजे काय आहेत? तर ते पहा कसं, एक आजी एक आजोबा म्हणजे हे 2 मेंबर झाले. नंतर आई बाबा. ओके. आणि 3 नातवंड. 1 2 आणि 3 नातवंड आहेत. ठीक आहे. एवढे मेंबर्स म्हणजे टोटल मेंबर्स किती झाले? 1 2 3 4 5 6 7 मेंबर्स टोटल झाले. स्टुडंट किती टोटल मेंबर्स किती आहेत? 7 आहेत. बरोबर. आता पहा पुढे काय दिले. आजी आजोबांची जी वयाची सरासरी आहे, आजी आणि आजोबा या दोघांच्या वयाची सरासरी दिलेली आहे 67. फक्त या दोघांच्या वयाची सरासरी. मग आई बाबांच्या वयाची पण तुम्हाला इथे सरासरी दिली का? हो. या आई वडिलांच्या पण वयाची सरासरी दिलेली आहे 35 वर्ष, 35 इयर्स.
आजी आजोबांच्या वयाची सरासरी 67, आई वडिलांच्या वयाची सरासरी 35 आणि चिल्ड्रन्सच्या वयाची सरासरी, लेकरांच्या वयाची सरासरी दिलेली आहे 6. प्रश्न विचारलाय टोटल ऍव्हरेज एज फॅमिलीचं किती असणार आहे. प्रश्न समजला का सगळ्यांना? सगळ्यांना प्रश्न समजला का? आजी आजोबाचा दिला, आई वडिलांचा दिला आणि लेकरांचा दिला आणि टोटल विचारलंय तुम्हाला. मग एक एक करून शोधूयात स्टुडंट्स. सुरुवात करूयात आजी आजोबापासून. आजी आजोबा. आजी आजोबाच्या केसमध्ये पहा, आजी आजोबाच्या केसमध्ये पहा, सरासरी किती दिलेली, ऍव्हरेज किती दिलेला आहे 67. ओके, आणि ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय स्टुडंट? सम भागिले टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो टोटल ऑब्झर्वेशन किती तिथे? पिन डाऊन करा फास्ट. टोटल ऑब्झर्वेशन किती आहेत? 2. का कारण आजी आजोबा आहेत, बरोबर. सो 67 गुणिले 2 केलं तर मला बेरीज भेटेल का स्टुडंट? सम भेटेल का? कशाची सम? आजी आजोबाची. आजी आजोबाच्या वयाची बेरीज. ठीक आहे, इथं येईल त्या दोघांची बेरीज. नंतर हे स्टेप 1. स्टेप 1 सगळ्यांना क्लिअर आहे? स्टेप 1 सगळ्यांना क्लिअर आहे? सिमिलरली तुम्हाला आता काय करायचं स्टुडंट? आई वडिलांसाठी पण करायचंय. आई वडिलांच्या एजची सरासरी किती देऊन ठेवलेली आहे पहा. एज इज इक्वल टू 35. सरासरी दिली 35. आणि टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत मग स्टुडंट? आई आणि बाबा आहेत म्हणजे 2 ऑब्झर्वेशन झाले. सम किती येईल मग स्टुडंट? 35 गुणिले 2 येईल, बरोबर. हे सम कशाचे स्टुडंट? आई वडिलांचं सम आहे. क्लिअर? इथपर्यंत कोणाला डाऊट? सिमिलरली लेकरांसाठी काढा, राईट. सिमिलरली लेकरांसाठी पण काढा. थर्ड स्टेप. किती लेकर आहेत? 3 लेकर आहेत म्हणजे टोटल एन किती झालं? एन किती झालं? 3. ऍव्हरेज किती आहे स्टुडंट? 6. सो मला सांगा सम किती येईल? ही सम कशाची आली स्टुडंट? लेकरांची आली. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? प्लीज फास्ट पिन डाऊन करा, एकदम फास्ट. नाही ना? ओके, समेशन काढा आता. 67 इंटू 2. 67 इंटू 2 हे 134 येईल. ओके, 35 गुणिले 2 म्हणजे 70 आणि 6 गुणिले 3 म्हणजे हे झाले 18. टोटल सम आलं तुमच्याकडे. टोटल सम आलं. सम आजी आजोबांचा, आई वडिलांचा आणि लेकरांचा. आता आपल्याला टोटल सरासरी शोधायची. टोटल सरासरी आपण कशी शोधणार पहा स्टुडंट. टोटल सरासरी आजी आजोबांच्या वय किती आहे? 134. आई वडिलांचं किती आहे स्टुडंट? 70 आणि लेकरांचं किती आहे? 18. या तिघांची तुम्हाला सरासरी काढायची आहे. पण मेंबर्स किती आहेत सांगा आता. ऑब्झर्वेशन किती आहेत सांगा. 7नी भागायला पाहिजे ना मग स्टुडंट्स. इथे चुका नका करू, इथे 3नी नका भागू. इथे मेंबर किती आहेत टोटल? 1 2 3 4 5 6 7. 7 मेंबर आहेत म्हणून 7नी भागायचे. इथे चुका होऊ शकतात, सो हे पॉइंट आउट करून घ्या. टोटल समेशन येईल तुमची 222 डिवायडेड बाय 7. ओके, आन्सर पहा किती येईल. 7 3 जार 21. ओके, कॅरीड 1. 7 1 जार 7. ओके, 0.5च्या जवळपास जाईल, बरोबर. क्लिअर एव्हरीवन? नाही नाही, एज ते प्रश्नात मे बी तिथं कन्व्हर्जन तुम्हाला समजलं नसेल, मे बी ट्रान्सलेशन समजलं नसेल स्टुडंट. द ऍव्हरेज एज ऑफ ग्रँड पॅरेंट्स इज 67 अँड दॅट ऑफ पेरेंट्सचा अर्थ काय होतो की याचा कंटिन्यू ऍव्हरेजच दिलाय तुम्हाला. आजी आजोबांचे सरासरीचा वय 67 वर्ष आहे, कॉमा हटून टाका. आणि पालकांचं वय जे आहे, वय नाही, वयाची सरासरीच आहे स्टुडंट. ओके, 3 कसं घेतलं मॅम? नाही समजलं. 3 कसं घेतलं म्हणजे 3 लेकर आहेत म्हणून 3 घेतलं. आता समजलं? आता समजलं सगळ्यांना? इथे 7 कसं घेतलंय समजलं, इथे 3 का घेतलं, इथे 2 का घेतलं, इथे 2 का घेतलं. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर सगळ्यांना? क्लिअर आहे हा प्रश्न? फास्ट पिन डाऊन करा, मला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय. ओके,
A grocer has a sale of rupees 6,435, 6,927, 6,855, 7,230 and 6,592 for 5 consecutive months. प्रश्न इंटरेस्टिंग आहे. एक किराणा मालचं दुकान आहे आणि त्याची जी मालाची विक्री आहे 5 महिन्याची, 5 महिन्याची सलग येणारे 5 महिने. ठीक आहे. पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी किती केलं? 6,435. दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी किती केलं स्टुडंट? 6,927. तिसऱ्या महिन्यात किती केलं? 6,855. पाचव्या महिन्यात किती केलं? 7,230. चौथा झाला ना. आणि पाचव्या महिन्यात किती केलं? 6,562. हे झाले 5 महिन्याची सेल्स तुमचे किंवा विक्री. बट प्रश्न काय विचारलाय? 6व्या महिन्याची त्याची किती विक्री झाली पाहिजे जेणेकरून त्याची सरासरी, टोटल सरासरी 6 महिन्याची 6,500 यायला पाहिजे. स्टुडंट प्रश्न नाही समजला का? प्रश्न नाही समजला तर एकदा प्लीज विचारा. 5 महिन्याची तुम्हाला सलग कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? एकानंतर एक येणारी 5 महिने, त्यांची तुम्हाला इथे विक्रीची एक्झॅक्ट किंमत दिली आहे. पण 6व्या महिन्याची मिसिंग आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा पर्यंत दिले, पण 6वा दिलेला नाहीये. ओके. 6व्या महिन्याची तुम्हाला विक्री दिलेली नाहीये. ठीक आहे. पहा, पहिला महिना, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. पहिल्याची दिली, दुसऱ्याची, तिसऱ्या, चौथा, 5व्याची एक्झॅक्ट विक्रीचा आकडा दिलाय, पण 6व्या विक्रीचा आकडा दिलेला नाहीये. बरोबर. पण तुम्हाला या 6 महिन्याची सरासरी दिलेली आहे. किती दिलेली आहे स्टुडंट? 6,500. हे कितीची सरासरी आहे? 6 महिन्याची, 6 मंथ्सची सरासरी आहे. प्रश्न काय विचारले की तुम्हाला हा जो 6वा महिना आहे त्याची एक्झॅक्ट विक्री शोधून काढायची आहे जेणेकरून सरासरी 6,500 येईल. आता समजलं का स्टुडंट प्रश्न? फास्ट विचारा, फास्ट, एकदम फास्ट. ओके. सो हेच तुम्ही अप्लाय करा आता या प्रश्नामध्ये. लक्ष द्या. पहिली महत्वाची गोष्ट आपण काय करूयात, आपण एक काम करूयात यामध्ये. सरासरीचा फॉर्म्युला अप्लाय करूयात. ऍव्हरेज इज इक्वल टू सम भागिले एन, हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, राईट? सो मी काय करते, 6 महिने जे आहेत, 6 मंथ्स जे आहेत, त्याची सरासरी शोधते. विक्रीची सरासरी. ठीक आहे. विक्रीची सरासरी. सो कसं शोधणार स्टुडंट? ऍव्हरेज कशाच्या बरोबर आहे? सगळ्या महिन्यांची विक्रीची बेरीज घ्या. 6,435 पहिल्या महिन्याची विक्री, दुसऱ्या महिन्याची विक्री 6,927, तिसऱ्या महिन्याची विक्री 6,855, चौथ्या 7,230, 5वा महिना 6,562. 6व्या महिन्याची माहिती नाहीये तर एक्स पकडते मी. ठीक आहे. भागिले एन किती घेऊ स्टुडंट्स? एन किती घेऊ? फास्ट पिन डाऊन करा. एन किती घ्यायला पाहिजे मी? 6 का? कारण 6 महिन्याची शोधतीये ना. बरोबर. इथे आता तुमची बेरीज किती येणार आहे लक्षात घ्या. टोटल तुमची बेरीज, इफ आय एम नॉट रॉंग, तरी तुमची बेरीज येईल +x भागिले 6. समजत आहे स्टुडंट्स? समजत आहे का? समजत आहे का? येस. ओके. आता प्रश्नामध्ये 6 महिन्याची ऍव्हरेज पण देऊन ठेवली आहे तुम्हाला. किती आहे ऍव्हरेज? 6 महिन्याची ऍव्हरेज आहे 6,500. तर या ठिकाणी टाका. हे ऍव्हरेज कशाची होती? 6 महिन्याची होती का नाही? 6 महिन्याची ऍव्हरेजची एक्झॅक्ट व्हॅल्यू 6,500 प्रश्नात दिलेली आहे. ते कशाच्या बरोबर आहे मग? इथे मी व्हॅल्यू पुट डाऊन केली. सिंपल. काय केलं मी? व्हॅल्यू पुट डाऊन केली. ही व्हॅल्यू इकडच्या साईडला गेल्यावरती गुणाकारात जाती. सो 6,500 गुणिले 6 इज इक्वल टू 3,4,009 प्लस एक्स. सो याची मल्टिप्लिकेशन जी आहे स्टुडंट ती येईल 39,000 बरोबर. मी ऑलरेडी करून ठेवलंय. ठीक आहे. सर लोड नका घेऊ, तुम्ही स्लोली करून पाहू पण शकता. प्लस एक्स. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू शोधायची आहे. सो एक्स ची व्हॅल्यू कशाच्या बरोबर येईल? ही व्हॅल्यू दुसऱ्या बाजूला घेऊन जा. ही प्लस मध्ये व्हॅल्यू तिकडच्या साईडला गेल्यावर मायनस मध्ये जाते. म्हणजे 39,000 मधनं तुम्ही 34,009 वजा करा. तुमचं उत्तर इथे येणार आहे 49, नॉट 69, 4991. 4991, नॉट 6991 अश्विनी.
सगळ्यांना क्लिअर आहे स्टुडंट्स? हा प्रश्न क्लिअर झाला? हा क्वेश्चन क्लिअर झाला? फास्ट पिन डाऊन करा, फास्ट एकदम. स्टील नसेल समजलं, प्लीज एकदा रेकॉर्डेड सेशन पहा आणि हमखास मला विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही, जरीही नाही समजलं तरी. ठीक आहे, चला हा क्वेश्चन घ्या. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. टोटल एक क्रिकेट टीम आहे, ठीक आहे. एका क्रिकेट टीमच्या मध्ये 11 मेंबर्स आहेत स्टुडंट. किती? 11 मेंबर्स. ठीक आहे. तर त्यामधला एक मेंबर 26 वर्षाचा आहे, जो की कॅप्टन आहे. ग्रुपचा जो कॅप्टन आहे स्टुडंट, ग्रुपचा जो कॅप्टन आहे तो आहे 26 वर्षाचा. आणि जो विकेट किपर आहे त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. जो विकेट किपर आहे त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. हा झाला कॅप्टन आणि हा झाला विकेट किपर. विकेट किपर कॅप्टन पेक्षा 3 वर्षाचा मोठा आहे, म्हणजे कितीचा राहील स्टुडंट? हा 29 इयर्सचा राहील. ओके. प्रश्न काय पहा, 11 मेंबरची टीम आहे. 11 मेंबरच्या टीम मध्ये कॅप्टन आणि विकेट किपरला जर आपण वगळून टाकलं, म्हणजे ग्रुपच्या बाहेर काढलं, म्हणजे टोटल मेंबर्स किती होतील? -2 करावे लागतील आपल्याला. आधी 11 मेंबर होते, आता झाले 9 मेंबर्स. 9 मेंबर्सची आपल्याला इथे सरासरी काढायची का नाही? एक सेकंड. इफ द एज ऑफ 2 आर एक्सक्लुडेड, या दोघांना जर आपण ग्रुपच्या बाहेर काढलं, द ऍव्हरेज एज ऑफ रिमेनिंग प्लेयर इज 1 year लेस दॅन द ऍव्हरेज एज ऑफ होल टीम. पहा प्रश्न काय बोलतोय. आधी मेंबर होते 11, या दोघांना बाहेर काढल्यानंतर मेंबर झाले 9. जी आधीची सरासरी होती ना स्टुडंट, समजा आधीची सरासरी होती ए, जेव्हा 11 मेंबर्स होते. जेव्हा 9 मेंबर्स झाले तेव्हा सरासरी 1नी कमी झाली. सरासरी 1नी कमी झाली स्टुडंट, 1नी कमी झाली. प्रश्न काय विचारला आता? ऍव्हरेज एज ऑफ द टीम काय असणार आहे? प्रश्न समजला का? प्रश्न समजला का? विचारा प्लीज, नसेल समजला. आधी 11 मेंबरची टीम होती, त्यात कॅप्टन होता 26 वर्षाचा आणि विकेट किपर होता 29 वर्षाचा. विनोद लक्षात घ्या, कॅप्टन होता 26 वर्षाचा, विकेट किपर होता 29 वर्षाचा. दोघांनाही आपण ग्रुपच्या बाहेर काढून टाकलं. 11 मेंबर्सची टीम, 2 मेंबर्सला बाहेर काढलं. एक मेंबर आहे 29 इयर्सचा, दुसरा आहे 26 इयर्सचा. ओके, दोघांना बाहेर काढलं. समजा जेव्हा हे दोघं ग्रुपमध्ये होते तेव्हा ऍव्हरेज होती 1. दोघांना ग्रुपच्या बाहेर काढल्यावर आता मेंबर्स किती झाले स्टुडंट? 2 गेले, म्हणजे 9 मेंबर्स राहिले. बरोबर. प्रश्नात हा पण डेटा दिला, जेव्हा 2 मेंबरला बाहेर काढलो तेव्हा ऍव्हरेज 1नी कमी झालं. सो ऍव्हरेजला 1नी कमी करा, A-1. प्रश्न समजला आता? आता प्रश्न समजला का? ओके, सो स्टार्ट करूयात क्वेश्चनच्या आन्सरकडे. पहा कसं कसं अप्रोच ठेवायचा या क्वेश्चनकडे. आधी ऍव्हरेज सम डिवायडेड बाय 100 वेळ झालंय सांगून. यामध्ये सुरुवातीला 11 मेंबरची टीम होती. ओके, 11 मेंबर्सची टीम होती. सर मला सांगा, यामध्ये ऍव्हरेज किती येईल? मग याचं समजा जर मी ऍव्हरेज एक्स पकडला, आता ऍव्हरेज तर आपल्याला माहिती नाहीये, ऍव्हरेज तर आपल्याला माहिती नाहीये, तर ऍव्हरेज आपण एक्स कन्सिडर करूयात. एक्स किंवा ए पण पकडू शकता तुम्ही. ठीक आहे. सो इथे सम कशाच्या बरोबर येईल मग स्टुडंट? 11 गुणिले एक्सच्या बरोबर येईल का नाही? हे समजलं? हे समजलं? फास्ट प्रिंट डाऊन करा. आधी ऍव्हरेज होता तुमचा, माहिती नाहीये, एक्स कन्सिडर केला मी. टोटल मेंबर्स किती होते सुरुवातीला? 11 मेंबर्स होते, म्हणून एन ची व्हॅल्यू झाली 11. मग सम कशाच्या बरोबर येईल? 11 गुणिले एक्सच्या बरोबर येईल. ठीक आहे, स्टेप नंबर 1 पर्यंत क्लिअर सगळ्यांना? आता पहा, या सम मध्ये 11x मध्ये 2 मेंबर्सला आता आपण बाहेर काढायला लागलो. 2 मेंबर्सला आपण बाहेर काढायला लागलो. हा एक मेंबर, हा दुसरा मेंबर. एक 26 वर्षाचा आहे आणि दुसरा त्याच्यापेक्षा 3 वर्षाचा मोठा, म्हणजे 29चा. जेव्हा मी या 2 व्यक्तींना बाहेर काढते तेव्हा या बेरीज मधनं ह्या दोघांचे वय पण बाहेर जायला पाहिजेत स्टुडंट्स.
या बेरीज मधनं या दोघांचे पण वय वजा व्हायला पाहिजेत, बाहेर जायला पाहिजेत. येस ऑर नो? येस ऑर नो? आधी सम किती होतं सुरुवातीला? 11x. बट दोन मेंबर्स बाहेर निघून गेल्यावरती सम किती होईल? 11x मधनं या दोघांचे पण वय बाहेर निघून जातील. म्हणजे नवीन ऍव्हरेज काय होईल? ऍव्हरेज नवीन न्यू सम भागिले एन. आता एन किती आहेत स्टुडंट? दोन मेंबर बाहेर गेले म्हणजे एन किती झालं? 9. राईट? सो 11x मायनस 26 प्लस 29 म्हणजे किती झालं? 55. बरोबर? या दोघांची बेरीज घेते मी इथे. 55 भागिले टोटल मेंबर्स किती झाले? 9. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का आधी सांगा. नवीन ऍव्हरेज किती आला स्टुडंट? ऍव्हरेज न्यू किती आला? 11x मायनस 55 डिवायडेड बाय 9. ह्यात कोणाला काही डाऊट? प्रश्नामध्ये हे पण दिले, जे तुमचं सुरुवातीचं ऍव्हरेज होतं, सुरुवातीचं जेव्हा 11 मेंबर्स असतानाचं जे ऍव्हरेज होतं आणि जे 9 मेंबर्स असतानाचं ऍव्हरेज आहे, त्यामध्ये एकचा घसर आहे. म्हणजे ऍव्हरेज आधी एक्स असेल, तर आता नवीन ऍव्हरेज किती असणार आहे स्टुडंट? x-1. यात कोणाला डाऊट आहे का? मी नवीन ऍव्हरेज x-1 घेऊ शकते का स्टुडंट्स? प्लीज पिन डाऊन करा फास्ट. रिक्वेस्ट आहे, काइंड रिक्वेस्ट. येस? सो नवीन ऍव्हरेज x-1 आहे. 9 ला या साईडला घेऊन जा. सो 9x-9 लिहू शकते. कसं? कारण 9 जो आहे तो हा गुणाकारात जाईल x-1 सोबत इकडे. म्हणून डिरेक्टली मी 9x-9 घेतलं इज इक्वल टू 11x-55. सो इथे काय येईल स्टुडंट? मी हा 11x ला इकडच्या बाजूला घेऊन जाईल, या 9 ला इकडच्या बाजूला घेऊन जाईल. सो 11x मधनं 9x वजा करा आणि 55 मधनं तुम्ही इथे 9 वजा करून टाका. तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल 2x इज इक्वल टू 46 आणि x ची व्हॅल्यू येऊन जाईल 46 भागिले 2. x ची व्हॅल्यू येईल 23. इज एव्हरीवन क्लिअर विथ द क्वेश्चन? फास्ट. कोणाला काही डाऊट? हे एवढं समजलं ना, एवढं समजलं ना, खूप आहे. ह्याच्या बाहेरची डिफिकल्टी लेवल ही म्हणजे टॉप मोस्ट डिफिकल्टी, ह्याच्या बाहेरचं नाही येत. ह्याच्या बाहेरचं येतच नाही. एक लिंक अजून एक शेअर करते तुम्हाला, जॉईन करा लगेच. ठीक आहे? लगेच जॉईन करा. आय हॅव टू टेक एक्स्ट्रा क्लास. आता ऑप्शन नाही माझ्याकडे.